फैसला बताने वाले हैं। उनका मुकाबला डॉक्टर्स 11 टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला। नेशनल 11 ने टॉस जीता है और बल्लेबाजी का उनका फैसला। Are you ready? जिस तरह से हाजी मरहूम इसहाक खान सेठ साहब, जिनके जिंदगी से था हमारा रिश्ता, जिनके बातों से था हमारा नाता, भूल कर भी हम उन्हें भुला ना पाएंगे, उनकी यादों के सहारे ही है जीना अब हमारा। ऐसे हमारे मरहूम इसहाक खान, हाजी इसहाक खान कुरैशी साहब की याद में निसार खान कुरैशी की ओर से एक खराज अकीदत पेश करते हुए ये उनकी टीम टॉस जीतकर अब बल्लेबाजी करने के लिए आपके सामने आने वाली है। इस तरह से मैं आज जुड़ता हुआ यूट्यूब लाइव सभी दर्शकों से, सभी नाजरीन से, सभी शायकीन से जो बुल्ढाना और बुल्ढाना से दीगर पूरे दुनिया में यूट्यूब के जरिए ये मैच का लाइव देख सकते हैं, हर जगह बैठकर अपने जहाँ जहाँ उनका मोबाइल है वहाँ पर मोबाइल से लाइव ये मैच देख सकते हैं। और उसी के बाद आए हुए यहाँ पर जीजा माता स्टेडियम पर धीरे धीरे जमा होते हुए दर्शक सभी का मैं एक बार स्वागत करता हूँ। हमारे धर्मवीर अखाड़ा के अध्यक्ष माननीय कुणाल जी गायकवाड़ और जिस तरह से हम आपको बता रहे थे ये धर्मवीर अखाड़ा जिनकी रहनुमाई में हमारे धर्मवीर अखाड़ा के अध्यक्ष माननीय मृत्युंजय कुणाल जी गायकवाड़ और उन्हीं के भाई श्रीकांत जी गायकवाड़ जो कि उपाध्यक्ष है धर्मवीर अखाड़ा के, उनकी रहनुमाई में धर्मवीर आमदार माननीय संजू भोजी गायकवाड़ की काविशों से ये अजीमुशान मेगा टूर्नामेंट जो कि टेनिस बॉल के खुले सामने यहाँ पर बुल्ढाना शहर में रखे गए हैं, जिसमें हम देखते हैं कि हिंदू हृदय सम्राट वो शिवसेना पार्टी प्रमुख माननीय आदरणीय बाला साहेब जी ठाकरे, इनकी जयंती के अवसर पे रखे गए ये भव्य क्रिकेट के टेनिस बॉल के खुले सामने, इसमें मैं सभी लोगों का हार्दिक अभिनंदन, स्वागत और इस्तकबाल करता हूं। और बीच मैदान क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। डॉक्टर संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे।
वो फिर हमारे छाती पे बैठ जाते हैं, क्यों नहीं हो रहा क्या नहीं हो रहा। भाई एक एक नंबर डाल के ऐड करना पड़ता है उसमें। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजीवभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021 आज या स्पर्धेचा 18वा दिवस आणि 18व्या दिवसाचा आजचा हा सामना मैदानावरती रंगणार तो म्हणजे डॉक्टर 11 संघ बुलढाणा आणि नॅशनल 11 बुलढाणा संघादरम्यान। नॅशनल 11 बुलढाणा संघामध्ये औरंगाबाद ट्रिपल सी संघाचे नामवंत गुणवान खेळाडू या मैदानावरती आज नॅशनल 11 बुलढाणा संघाला प्रतिनिधित्व करणार आहेत। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी नॅशनल 11 बुलढाणा संघाने। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर आखाडा आमदार चषक या स्पर्धेला आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in या चॅनलवरती जाऊन लाईव्ह बघू शकता आणि थेट प्रक्षेपण या सामन्यांचं पाहू शकता। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 1 लाखाच्या वर प्रेक्षक या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जोडले आहेत, त्यांनी हे सामने पाहिले आहेत। 2 दिवस आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडलो होतो, परंतु लाखोच्या वर प्रेक्षकांनी आमदार चषक 2021 या स्पर्धेला पसंती दिली आहे। त्यांनी हे सामने बघितले आहेत आणि अप्रतिम असे सामने मैदानावरती आपल्याला बघायला मिळाले आहेत। अशाच काही सामन्यांची प्रतीक्षा आजच्या दिवसामध्ये सुद्धा असणार आहे आणि यानंतर मैदानावरती तिसरा संघ जो दाखल होईल तो म्हणजे जय गजानन शेगाव संघ। नक्कीच यानंतरचा होणारा सुद्धा सामना रंगतदारच पाहायला मिळेल, परंतु सामना मात्र आता या पहिल्या सामन्यावरती असेल, त्या नजरा पहिल्या सामन्यावरती असणार आहेत। सामना रंगणार आहे डॉक्टर 11 बुलढाणा आणि नॅशनल 11 बुलढाणा संघादरम्यान। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं आणि बघायचं आहे त्यांच्या कर्णधारांनी आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयावरती त्यांचे खेळाडू कशा प्रकारे खरे उतरतात। अतिरिक्त खेळाडू डॉक्टर 11 संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये येतील। डॉक्टर्स 11 संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धर्मवीर आखाडा आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षातर्फे मी ओम सोनूने जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मैदानावरती एक अप्रतिम सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। डॉक्टर्स 11 आणि नॅशनल 11 दोघं एकमेकाशी भिडणार आहेत। आजच्या या पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सामना मात्र रंगतदार होईल यामध्ये कुठलीही शंका नाही। या ठिकाणी सामन्याचे पंच जर पाहिले तर मयंक आणि आकाश मैदानावरती दाखल झाले आहेत
आणि मला वाटतं की सामना आता लगेचच सुरुवात व्हायची त्यांच्याकडनं इशारा देण्यात येईल, कारण सामन्यामध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर आमिल भैया त्यांच्या सोबतीला असतील विनायक, समालोचन कक्षामध्ये हिंदी समालोचक फारुख सर आणि मैदानामध्ये एक चोख भूमिका बजावताना मयंक आणि आकाश सुद्धा आपल्याला दिसत आहेत पंचाच्या रूपाने. तिसरे पंच म्हणून या सामन्यामध्ये भूमिका बजावणार आहेत ऋषिकेश गावडे. सुंदर पंचगिरी या तिघांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातल्या आमदार चषक स्पर्धेमध्ये दिसली आहे. आणि सामन्याला मात्र आता सुरुवात होत आहे. हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धर्मवीर आखाडा आमदार चषक या स्पर्धेमध्ये मी ओम सोनूने समालोचन कक्षाकडनं जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर या सामन्याला YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक बघत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जर पहिला चेंडू पडायच्या अगोदरती 200 प्रेक्षक आपल्याला जोडलेले आहेत YouTube लाईव्हच्या माध्यमातून. 200 प्रेक्षक पहिला चेंडू पडायच्या अगोदर YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. खरं त्या प्रेक्षकांचा आभार मानलं पाहिजे, त्यांना धन्यवाद देतो समालोचन कक्षाकडनं मी RJ ओम. आणि बघायचं आहे गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज होतात, तर डॉक्टर लेवल संघ नाणेफेकीचा कौल गमावून मात्र गोलंदाजी करणार आहे मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्स यांकडनं सामन्याला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कॉमेंट्री बॉक्सकडनं सामन्याला आता सुरुवात होत आहे. आमचे सामन्यामधील ऑनफिल्ड पंच मयंक यांच्याकडनं इशारा आल्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. मात्र पंचाकडनं या ठिकाणी इशारा देण्यात येतोय आणि बघायचंय गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज झालाय, तर विठ्ठल काळसे या ठिकाणी मैदानावरती. डॉक्टर विठ्ठल काळसे मैदानावरती गोलंदाजी करण्याकरता डॉक्टर 11 संघाचं पहिलं षटक हाताळतायत. सामना करतील यांच्या चेंडूचा आतिफ शेख, मॅन फ्रॉम औरंगाबादचा हा खेळाडू आता मात्र फलंदाजी करता मैदानावरती सज्ज झालाय. आतिफ शेख. सामना पंचाकडे इशारा दिला जातोय, सामना सुरू होतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता पहिल्याच चेंडूवरती, चेंडू मात्र व्यवस्थितरित्या फळीवरती आला नाही, चेंडू येतोय निर्धाव. यष्टिरक्षक म्हटलं कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीत. एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला डॉक्टर विठ्ठल काळसे यांच्याकडनं. पुन्हा सुंदर चेंडू कट केला त्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित असणार आहे. शॉर्ट टर्म वरती एक धाव अर्जित केले जाते आणि एका धावेनीची नॅशनल लेव्हल बुलढाणा संघाचं खातं उघडलं जाते. धावसंख्या आहे 1 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत डॉक्टर 11 संघाकडनं विठ्ठल काळसे. पहिल्या चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवरती आतिफ शेख यांनी मात्र 1 धाव अर्जित केली आहे. आणि आता ऑन स्ट्राईक असणार आहेत युनुस पठाण औरंगाबादकर. औरंगाबादचा हा खेळाडू आज मात्र कर्णधार पद भूषवतोय नॅशनल लेव्हल बुलढाणा संघाचं. एक चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अतिशय खाली राहिला. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. 3 चेंडू पहिल्या षटकामधले झाल्याने धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 1 धावा जी आतिफ शेख यांच्या फळीमधून निघाली आहेत. संघाचे कर्णधार युनुस पठाण पुन्हा तयार असतील. या ठिकाणी मात्र चुकले नाही, चेंडूला खेळून दिले. त्या ठिकाणी चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 धावे करता पॉइंटच्या दिशेने खेळला होता, 4 धावे करता सीमारेषे पार. वेलकम बाउंड्री. चांगला चेंडू म्हणावा लागेल डॉक्टर विठ्ठल काळसे यांच्याकडनं. खरं तर डॉक्टर 11 संघाबद्दल बोलायचं झाल्यात तर या संघामध्ये सर्व प्रोफेशनल डॉक्टरांची भरणा आहे. एक चांगला संघ ओळखला जातो बुलढाणा जिल्ह्यामध्ये. या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन येतात विठ्ठल काळसे. पुन्हा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. जाणीवपूर्वक
उंचावून खेळले जातात सीमारेषे पार 4 धावे करता. होती नॅशनल 11 संघाचे कर्णधार इनुस पठाण यांच्याकडनं, ज्यांनी 4 चेंडूचा सामना करत 8 धावांची खेळी साकारली आहे. जर धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 9 धावा बिनगडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर, 9 धावा बिनगडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं 9 धावा बिनगडी बाद नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 9 धावा बिनगडी बाद. हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये मी ओम सोनूने समालोचन कक्षातर्फे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मैदानावरती एक चांगला सामना पाहायला मिळतोय नॅशनल 11 बुलढाणा आणि डॉक्टर्स 11 बुलढाणा संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय नॅशनल 11 बुलढाणा संघाकडे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा बिनगडी बाद. आता ऑन स्ट्राईक असणार आहेत आतिश शेख आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो की अनु पिंगळे या फलंदाजाने या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. अनु पिंगळे आता मात्र गोलंदाजीची भूमिका आपल्या संघाकरता बजावणार आहेत. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करता सज्ज झाले आहेत. एक चांगला चेंडू, मात्र या चेंडूला ग्लान्स केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे आणि धावून गेले होते क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेनिशी धावसंख्या जर बघितली मैदानावरती 10 धावा बिनगडी बाद. एक संत गतीने खेळी करतायत आतिफ शेख आपल्या संघाकरता. मात्र युनुस पठाण आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखल्या जातात. औरंगाबादमध्ये चांगलं नाव या खेळाडूचं, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजलेला आहे खेळाडू. मोठी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलावा हे युनुस पठाणकडून शिकलं पाहिजे. ज्या प्रकारे मागच्या षटकामध्ये 2 चौकार त्यांनी खेचले होते. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम टप्प्यावरती चेंडू टाकायचा प्रयत्न झाला होता अनु पिंगळे आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणावं लागेल. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर बघितलं तर आपण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बाहेर आणि एक डीप बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळतोय. एक चांगला फटका, फुल टॉस चेंडू होता त्याला, मात्र चेंडू गेलाय 1 बाउंस सीमारेषे पार, चौकार. चेंडू गेला होता 1 बाउंस सीमारेषे पार. सुंदर फटका इनुस पठाण यांच्या फळीमधनं. मात्र आपण चेंडूची प्रतीक्षा करत आहोत आणि गेल्या काही दिवसांमध्ये बुलढाणेकरांनी ज्या सहकार्यांची अपेक्षा केली होती त्यापेक्षा चांगलं सहकार्य या स्पर्धेला दिले आहे. आणि खरं तर पहिलंच वर्ष आहे 2021 आमदार चषक या स्पर्धेचं आणि मात्र पहिल्याच वर्षामध्ये ही स्पर्धा आता लोकप्रियतेच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली आहे. ज्या प्रकारे प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याला बघतायत. खरं तर काही दिवसाआधी दुबईमधून सुद्धा लाईव्ह प्रेक्षक आमच्याशी जोडले होते. रायगड असो, ठाणे असो, मुंबई असो, पुणे असो, महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यामधून प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहत आहेत. कारण स्पर्धा किती रंजकदार होत आहे आणि किती रंगतदार सामने मैदानावरती पाहायला मिळत आहेत हे गेल्या काही दिवसामध्ये आपण अनुभवलं आहे. आता मात्र बघायचं आहे पुन्हा एकदा मात्र फलंदाज तयार होणार आहे. थोडासा चेंडू मात्र स्टेडियमच्या बाहेर गेला होता आणि त्या चेंडूला शोधण्यासाठी आयोजन समितीचे काही सदस्य मात्र गेलेले आहेत. धर्मवीर आखाडा आमदार चषक आपण बघत आहात. नॅशनल 11 आणि डॉक्टर्स 11 संघादरम्यान सामना रंगतोय. धावफलकावर धावा आहेत 14 धावा बिनगडी बाद. अनु पिंगळे मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. रिव्हर्सिप अटेम्प्ट केला होता, चेंडू मॅचच्या मधोमध लागतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतात आणि ही स्पर्धा, ही शर्यत मात्र जिंकतोय चेंडू.
जे पाहायला मिळते युनुस पठाण यांच्याकडनं संघाचे कर्णधार मला का बनवण्यात गेलंय, का मला सर्कलचा पॉवर प्लेचा एक मातब्बर फलंदाज म्हणून ओळखला जातोय. 4 चौकार मारून दाखवलेत त्यांनी पॉवर प्ले मध्ये. मात्र या फटक्याला पूल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित असणार आहे. चेंडू मात्र झेल होऊ शकला नाही. आपण बघितलं त्या ठिकाणी काळसे सर उपस्थित होते मात्र चेंडूला झेल करू शकले नाही. एक फटका मात्र चुकला होता, व्यवस्थित त्या फळीवरती आला नव्हता आणि या ठिकाणी लाईफ लाईन मिळते म्हणावी लागेल युनुस पठाण यांना. आणि धावसंख्या पोहोचते या 2 धावेची 20 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. या षटकामध्ये जर बघितलं अनु पिंगळे यांनी आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा मात्र या ठिकाणी पहिल्या विकेटचा पतन होत आहे. युनुस पठाण नॅशनल लेव्हल संघाचे कर्णधारांना माघारी परतावं लागेल. क्लीन करून मैदानाबाहेर परतले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली होती. 11 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले अनु पिंगळे यांना मागच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटक समाप्त. आणि बघायचं आहे आतिफ शेख यांच्या साथीला आता कोण जाणार आहेत फलंदाजी करता. यानंतर हिंदी समालोचक फारुख सर आपल्याशी जुळणार आहेत. धन्यवाद ओम सर. बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला होने की संभावना जताते हुए फिर से मैं एक बार जुड़ना चाहूँगा हमारे सभी दर्शकों से. मैं फारूक सर, बीच मैदान पर अभी भी आतिफ मौजूद. यूनुस भलाई आउट होकर गए जिन्होंने अपनी पारी में 18 रन बनाए, काफ़ी तेज़ी से रन बनाए थे. जब टूटने लगे हौसले तो बस इतना याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते और पा लेते हैं अंधेरों में भी मंजिल अपनी. जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. ऐसे हमारे सभी जुगनू डॉक्टर्स 11 यहाँ पर बीच मैदान पर. इस बीच ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे उसे, पूरी तरह से बल्ले पर ले नहीं पाए थे इस गेंद को. तो जिस तरह से पहली ओवर में गेंदबाजी हुई थी डॉक्टर विठल कावड़े से सर की तरफ से, तो सराहनीय थी. अब आए ये गेंद, इस बार खेलने का प्रयास था लेकिन पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए. डीप मिड विकेट की तरफ से दूसरा भी रन पूरा करते हुए आतिफ राहुल पहुंचे उनका साथ निभाने के लिए. तो मैं बता रहा था कि जिस तरह से डॉक्टर्स 11 है जो कि 24 घंटे अपनी ड्यूटी देते हैं, जो कि हमारे कोरोना योद्धा भी है. बीच मैदान पर इस बार डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. एक ही रन होगा, अच्छी फील्डिंग, उतना ही बेहतरीन थ्रो सीधे विकेट कीपर के दस्तानों में. तो कुल मिलाकर सभी खिलाड़ियों ने ये थ्रो के लिए अपने क्षेत्र रक्षक डॉक्टर जी को वहां पर तालियों से उनका स्वागत किया. जिस तरह से डॉक्टर्स अपने फराइज अंजाम देते हैं कोरोना काल में, जिस तरह से कोविड से लड़ते हुए इन्होंने अपनी कामगिरी दिखाई है, उनको सैल्यूट करते हुए. इस बीच ये गेंद बहुत अच्छी गेंदबाजी. जहां तक विठल कावड़ो से सर का सवाल है, डॉक्टर विठल कावड़ो से, जैसे ही पहली ओवर में भी उन्होंने किसी तरह से खुल के खेलने का मौका नहीं दिया दोनों ही बल्लेबाजों को. ये उनकी गेंद पटकी हुई गेंद थी लेकिन इस बार खेला जरूर लॉन्गन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, तो दोनों ही बल्लेबाजों को वहां पर बांधे रखा है. जहां तक देखा जाए अगरचे ये 2 टीमें जो है नेशनल 11 में जो बल्लेबाज है वो प्रोफेशनल बल्लेबाज है, चुन चुन कर लाए गए हैं, उनको इतना रोके रखना बहुत ही कमाल की बात है. ये गेंद इस तरह से काफी बाहर थी, ये गेंद धीमी गति थी, गेंद थी, टप्पा खाने के बाद और बाहर निकली. आज के हमारे ऑफिशियल अंपायर मयंक सर जो कि
और आकाश सर, दोनों ही हमारे मेन अंपायर और लेग अंपायर। डॉक्टर विट्ठल साहब की ये गेंद, उसको खेला जरूर है, 1 रन होगा। दूसरा रन भी बनाते हुए बल्लेबाज राहुल का काफी साथ मिला इस रन को बनाने में, पूरा करने में आतिफ को। तो इसके बाद, इस ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक लिया जाएगा। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया है 27 रन। तो कुल मिलाकर जिस तरह ड्रिंक्स इसके बाद होगा, लेकिन अभी थोड़ा सा बैट चाहते हैं बल्लेबाज। बीच मैदान पर थोड़ी सी मीटिंग कॉल की है डॉक्टर्स 11 ने। सर, ज्या प्रकारे 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला, 3 षटकानंतर धावसंख्या जर बघितली 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डॉक्टर 11 संघ एक प्रोफेशनल संघ ओळखला जातो. आपलं प्रोफेशन काय आहे तर डॉक्टर्स 11 संघाचं डॉक्टर करणं म्हणजे या ठिकाणी आरोग्याच्या सेवा देत असतात. आणि कोरोना काळामध्ये ज्या प्रकारच्या सेवा डॉक्टर्स लोकांनी दिल्या आहेत त्यांचा आभार मानलं पाहिजे तितकंच कमीच. कारण ज्या प्रकारे कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये कुठलाही नागरिक घराच्या बाहेर निघत नसताना त्या काळामध्ये डॉक्टर्स व्यक्तींनी आपल्याला एक सेवा दिली आहे, या देशाला तारलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि तोच संघ मात्र त्यांचंच या ठिकाणी आभार मानलं पाहिजे आणि त्यांच्याच सेवेने या ठिकाणी मात्र अशाच प्रकारच्या स्पर्धाचं आयोजन कोरोना काळानंतर होत आहे. जी हाँ सर, ओम सर, जिस तरह से उनका ये सेक्रीफाइस है जो कि कोविड के जो इस महामारी के दौर में हमने देखा है, जान अपनी उसकी परवाह न करते हुए जो उन्होंने ड्यूटी दी है और अभी भी दे रहे हैं, तो उसको तो हम सलाम करते हैं. नक्कीच सर. खरं तर ज्या प्रकारे डॉक्टर्स असतील, पोलीस असतील, या ठिकाणी साफसफाई कर्मचारी असतील आणि कोरोना काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे, खरं तर त्या प्रत्येक माणसामध्ये मला पांडुरंग दिसला होता ज्या प्रकारची सेवा त्यांनी दिली आहे कोरोना काळामध्ये. जी हाँ, आपका ध्यान मैं टीचरों की ओर भी करना चाहूँगा कि जिला परिषद, नगर परिषद टीचरों ने भी काफ़ी इसमें ड्यूटी की है. नक्कीच तुम्ही सुद्धा त्यामध्ये सामील होता. तुम्ही सुद्धा एक कोविड येतोय, परंतु मैदानावरती एक चांगला सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रोफेशनल टीमना, नॅशनल 11 संघाला मात्र बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. अनु पिंगळे आणि विठ्ठल काळोसे यांच्याकडे ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे. जी हाँ, जिस तरह की गेंदबाजी हुई कि ये एक पेशेवर खिलाड़ी जो है, जो यहाँ पर नेशनल 11 में खेल रहे हैं बल्लेबाज, वो जो आतिफ है, हमने उसके बल्लेबाजी के कारनामे इसी ग्राउंड पे देखे हैं इसके पहले के टूर्नामेंट में, जिसने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. लेकिन यहाँ पर अभी गेंदबाजी अच्छी हो रही है डॉक्टर्स 11 की ओर से. अनु पिंगळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. एक चांगला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता या चेंडूला राहुल जोनवाल यांच्याकडनं, मात्र चेंडू येतोय मैदानावरती निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं. फारुख सर, ज्या प्रकारे मैदानामध्ये अनु पिंगळे गोलंदाजी करतात, पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली, आता मात्र रवींद्र राठोड आले आहेत गोलंदाजी करता. हे सुद्धा एक मातब्बर खेळाडू ओळखले जातात डॉक्टर 11 संघाचे. पुन्हा मात्र चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू होता सर. या चेंडूला सुद्धा मिडल कनेक्ट होऊ शकला नाही. हा चेंडू सीमारेषे पार जायला पाहिजे होता. और मुझे ऐसा भी लग रहा है ओम सर के जिस तरह से ये आज के दिन का पहला मैच है और जो पिच जो है, अपना मिजाज जो है पिच का, वो थोड़ी गेंदें नीचे भी रह रही है, यानी गेंद थोड़े धीमा आ रहा है. नक्कीच. परंतु खेळपट्टी कोणी बनवली तर भिकाभाऊ कदम, मॅन फ्रॉम मलकापूर, चांगले पिच क्युरेटर या स्पर्धेच्या माध्यमातून भिकाभाऊ यांच्या रूपाने आपल्याला लाभले आहेत. खरं तर त्यांचा आभार मानले पाहिजे ज्या प्रकारची खेळपट्टी बनवली आहे सर मैदानामध्ये. जी हाँ, भिका भाऊ जो कि काफ़ी सालों से यहाँ पर ये जिजामाता स्टेडियम पर पिच स्पेशलिस्ट है, वो क्यूरेटर है उनकी. एक चांगला फटका उंचावून केला, तो क्षेत्ररक्षक जरी उपस्थित असला तरी जाईल, पण बाउन्स क्षेत्ररक्षक अप्रतिम असं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि संघाचे कर्णधार मला वाटतं त्या ठिकाणी उपस्थित झाले होते, किशोर सर पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण झाले सर मैदानामध्ये. जी हाँ, बहुत ही बेहतरीन वहाँ पर क्षेत्र रक्षण देखा गया. दोनों ही खिलाड़ी काफ़ी तेज दौड़ लगाकर आए थे लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन से. जहाँ 4 रन होना चाहिए थे वहाँ केवल 1 ही रन दिया. इस बार पहली मर्तबा हवाई फायर करते हुए
या ठिकाणी पुन्हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि गेला चौकाराच्या प्लॉट मध्ये. धावसंख्या जर पाहिली मैदानावरती सामना रंगतो नॅशनल 11 बुलढाणा आणि डॉक्टर्स 11 बुलढाणा संघादरम्यान. 4 षटक समाप्त, 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. युनुस पठाण यांनी 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर आतिफ शेख यांनी 9 चेंडूचा सामना करत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने 17 धावांची खेळी मैदानावरती साकारत आहेत. राहुल जोनवाल त्यांचा साथ देत आहेत. आणि गोलंदाजी जर पाहिली तर विठ्ठल काळुसे यांनी मात्र 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केला. अनुप इंगळे यांनी एका षटकामध्ये 11 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण गडी नॅशनल 11 संघाचे कर्णधार युनुस पठाण यांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. रवींद्र राठोड यांनी सुद्धा एका षटकामध्ये 11 धावा दिल्या आहेत. या ठिकाणी बघू शकतो आपण ड्रिंक्स ब्रेक दरम्यान धावसंख्या पाहिली नॅशनल 11 बुलढाणा संघाची 38 धावा 1 गडी बाद. डीजेला मात्र एक संधी असणार आहे. पुन्हा एक वेळ मी ओम सोने जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू डीजे. नॅशनल 11 आणि डॉक्टर 11 संघादरम्यान हा सामना मैदानावरती रंगतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली नॅशनल 11 बुलढाणा संघाची प्रथम फलंदाजी करताना 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत विष्णू गाडेकर सर. नाही. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले आहेत विष्णू गाडेकर सर. डॉक्टर 11 संघाचे पुन्हा एक स्टार खेळाडू ओळखले जाते. यांना एक चांगले अष्टपैलू खेळाडू विष्णू गाडेकर मैदानावरती सज्ज झाले गोलंदाजी करण्याकरिता. सामना करतील यांच्या चेंडूचा राहुल जोनवाल. औरंगाबादकर हा खेळाडू राहुल जोनवाल. एक चांगला फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू जाईल वन बाउंस सीमारेचे पार चौकार. अप्रतिम फटका चांगला प्रतिफटका पाहायला मिळतो राहुल जोनवाल यांना. मात्र आतापर्यंत जर बघितलं फलंदाजी करता औरंगाबाद पर या ठिकाणी दीपक मामा फलंदाजी करण्याकरता दाखल होणं मैदानामध्ये अजून बाकी असणार आहे. एक मातब्बर खेळाडू हा सुद्धा पवेलियन मध्ये उपस्थित असणार आहे अजूनही. पुन्हा मोठा फटका खेळला येतोय चेंडू हवेमध्ये भिरकावून दिला 6 धावे करता सीमारेषे पार. खर तर हेच वैशिष्ट्य आहे ट्रिपल सी औरंगाबाद म्हणजे नॅशनल 11 बुलढाणा संघाचं केव्हा गेअर चेंज करायचे हे त्यांना माहित आहे.
आणि या ठिकाणी मात्र मानसिक दबाव आहे, अतिरिक्त दबाव आहे. गोलंदाज विष्णू गाडेकर यांच्यावरती चेंडू येतोय वाईड, अतिरिक्त दबाव आणि या अतिरिक्त धावेनेची धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू असणार आहे. राहुल जोनवाल गिअर चेंज करताना मैदानामध्ये. पुन्हा मात्र मोठा फटका भिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये आणि गगनाला गवसणी घालतोय. 6 धावे करता स्टेडियमच्या बाहेर. मध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च झाल्या आहेत. 2 चेंडू येणं बाकी असणार आहे या षटकामधले. चेंडू मात्र पुन्हा वापस येतोय मैदानामध्ये. त्या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांचं ज्यांनी हा चेंडू मैदानामध्ये आणण्यासाठी सहकार्य केलं त्यांचं आयोजकांच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार. अशाच प्रकारचं सहकार्य दिनांक 13 तारखेपर्यंत तुमचं हवं आहे म्हणजे या स्पर्धेला आपण लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचू. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा चेंडू चांगलाच चतुर्थीने टाकला होता. या ठिकाणी 1 धाव अर्जित केले जाते आणि या एका धावेनेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते धावफलकावरती 63 धावा 1 गडी बाद. 5व्या षटकामधला 1 चेंडू बाकी असणार आहे. डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची चुकी नाही केली आणि 1 धाव अर्जित केले जाते. आता ऑन स्ट्राईक असणार आहेत आतिफ शेख ज्यांनी 9 चेंडूंचा सामना करत 17 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारली आहे. सामना करतील विष्णू गाडेकर यांच्या चेंडूचा. हा चेंडू मात्र खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि वाईट करार दिला जातोय पंचाकडनं. सुंदर पंचगिरी पाहायला मिळते मैदानामध्ये. थोडेसे शफल झाले होते फलंदाज परंतु हा चेंडू इतका बाहेर होता की त्याला मात्र वाईट करार दिला जातोय पंचाकडनं. आणि अतिरिक्त धावेनेची या षटकामध्ये जर धावा बघितल्या तर 26. एक मोठं षटक या ठिकाणी म्हणावं लागेल आणि पुन्हा चेंडू येतोय मैदानामध्ये. निर्णाव 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 64 धावा 1 गडी बाद. 5 षटक समाप्त 64 धावा. नॅशनल 11 बुलढाणा संघाने गियर चेंज केले आहेत सर. जी हाँ, जिस तरह से 4 ओवर के जो आधा जो इस इनिंग का सफर था उसके बाद में जो हाथ दिखाना शुरू करे दोनों ही बल्लेबाजों ने. पहले आतिफ की बारी थी उसके बाद राहुल ने कहा अब मेरी बारी है और देखा हमने कि कितने बेहतरीन सिक्सर लगाए थे उन्होंने. अपने 3 छक्के लगाए थे, 1 चौका और 2 अतिरिक्त. ऐसे 4 गेंदों में 24 रन बटोर चुके थे. 5वीं गेंद पे फिर 1 रन बनाकर मौका दिया था अपने खिलाड़ी को.
तो कुल मिलाकर अच्छी बल्लेबाजी ज़रूर हुई है। पहले थोड़ा रुक कर खेले उन्होंने, लगभग 4 ओवर में 9.50 के रन रेट यानी 9.5 के रन रेट से वहाँ पर बल्लेबाजी की और उसके बाद में फिर एकदम आक्रामक हो गए दोनों ही। उसके बाद 12.8 से यहाँ पर स्कोर आ गया है, रन रेट आ गया है। तो कुल मिलाकर वे जानते हैं कि बकिया बचे हुए गेंदों में किस तरह से यहाँ पर प्रहार करना होगा और किस तरह से ताकत और शक्ति देनी होगी उनको, जहाँ तक उनका कुलयोग है और ये जो स्कोर बोर्ड है उसको किस तरह से शक्तिशाली बनाना होगा। वे जानते हैं कि डॉक्टर्स 11 जो है ये कोई प्रोफेशनल खिलाड़ी नहीं, ये फिटनेस के लिए जो खेलते हैं, लेकिन अच्छे इसमें भी गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है और अच्छे फील्डर्स भी है। जो उनका आज मुकाबला जो है तो नेशनल लेवल बुल्डाना से है, जिसमें प्रोफेशनल खिलाड़ी है। उसी को चलते हमने ऐसे बड़े बड़े शॉट देखे जो ग्राउंड के बाहर गए और उसको हमें वापस भी किया दर्शकों ने, उनका हम शुक्रिया अदा करते हुए बीच मैदान पर अगले ओवर की जो तैयारी है, अभी स्कोर हो गया है 5 ओवर की समाप्ति पर 64 रन 1 विकेट के नुकसान पर। आणि जर ही पार्टनरशिप जर पाहिली आपण 18 चेंडूंचा सामना करत 44 धावांची भागीदारी झाली मैदानावरती। मात्र हा चेंडूला हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे, त्या ठिकाणी बघायचा झेल होणार का? नक्कीच सुंदर झेल झालाय मैदानावरती। वहां पर डीप मिड विकेट पर खड़े खिलाड़ी जो एकदम सीमा रेखा से दौड़कर कितने वेल बैलेंसिंग कैच लिया वहां पर ओम सर उन्होंने। नक्कीच शिवा सर त्या ठिकाणी उपस्थित होते। शिवाने सुंदर झेल घेतला आणि एक युवा खेळाडू, एक चांगला खेळाडू आपल्या संघाकरता मानला जातोय। एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे डॉक्टर 11 संघाचा आणि सुंदर झेल त्याने टिपून दाखवलाय। का मला क्षेत्ररक्षक चांगला मानले जाते, त्यांनी या झेलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलंय। जी हाँ, अब देखना है नेक्स्ट बल्लेबाज कौन पहुंचेंगे नेशनल 11 बुल्डाना की ओर से, जिसके स्पॉन्सर शहबाज खान कुरैशी और निसार खान कुरैशी। परंतु राहुल जोनवाल मात्र आपली जबाबदारी पार पाडून मैदानाबाहेर ती पोहोचलाय। एक अप्रतिम खेळी 12 चेंडूचा सामना करत 25 धावांची खेळी साकारून मैदानाच्या बाहेर आलाय। अभी भी आतिफ मौजूद है बीच मैदान पर। ये गेंद फुल टॉस गेंद आणि पंचाकडनं नो बॉल दिला तर चेंडू गेला सीमारेचे पार चौकार, नो बॉल। फ्री हिट चेंडू असणार आहे। पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्यापर्यंत हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती होता। जरी फ्री हिट चेंडू असला तरी मात्र हा चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये आणि 1 धाव अर्जित केले जाते। एका धावेने धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या होते। डॉक्टर अनूप जिस तरह से चालाकी से गेंदबाजी की उन्होंने, फ्री हिट होने के बाद भी वहां पर खेलने का मौका नहीं दिया बल्लेबाज को। इसी तरह से गेंदबाजी करनी होगी। 2 गडी बाद करता आले अनुप इंगळे यांना, 2च गडी बाद झाले नॅशनल 11 बुलढाणा संघाचे। पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लोअर फुल टच चेंडू होता आणि हा चेंडू मात्र फळीवरती व्यवस्थित आला नव्हता। 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांकडून आणि बघायचं 2 धावा पूर्ण होतील का? नक्कीच पूर्ण झाल्या। चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळेल सर मैदानावरती। जी हाँ, कृष्णा है वहां पर अभी बीच मैदान पर और आतिफ तो है ही। आतिफ तो जाने जाते हैं एक तेज रनर, लेकिन वहां पर कृष्णा को भी अच्छा दौड़ाया उन्होंने। तो कुल मिलाकर 2 रन अर्जित किए और 72 पे पहुंचाया टीम के स्कोर को। 72 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुंदर फलंदाजी पाहायला मिळते कृष्णा शिंदे जे आत्ता झालेत। एक चांगला फटका फुल टॉस चेंडू होता आणि त्याला हवेमध्ये भिरकावून दिले, गगनाला गवसणी घालतो चेंडू सीमारेचे पार, षटकार। कर रहे हैं डॉक्टर अनूप, तो उसका फायदा उठाया कृष्णा ने, अपने हाथ जमाते हुए छक्के से ये
यहाँ पर 78 पे पहुंचाया टीम के स्कोर को। आणि या षटकामध्ये सुद्धा जरी एक गडी बाद झाला तरी सुद्धा 14 धावा खर्च केल्यात अनुप इंगळे यांनी। पुन्हा मात्र मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार। चौकार ड्रीम शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला। धावफलकावरती धावा आहेत 82 धावा, 2 गडी बाद। 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू येतोय मैदानावरती। पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कृष्णा शिंदे यांच्याकडनं, चेंडू मात्र फळीवरती व्यवस्थित आला नाही। ज्या प्रकारची फळी गमवली होती, ज्या ताकदीने गमवली होती, तर चेंडू फळीवरती आला तर निश्चित रूपाने बाहेर पडला तर गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे। या ठिकाणी 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 83 धावा, 2 गडी बाद। नॅशनल 11 बुलढाणा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय मैदानावरती। जी ओम, जिस तरह से बल्लेबाजी की है आतिफ ने, आतिफ की बल्लेबाजी जिसमें एक छक्का और 2 चौके शामिल है। अब यहाँ से थोड़ा सा रनों को गति देनी होगी। मैं अकेले ही पालूंगा अपनी मंजिल, मुझे नहीं किसी सहारे की आरजू। बिल्कुल आपको सहारे की कोई आरजू नहीं, आप अपना सहारा जो है अपनी टीम को देते हुए, लेकिन केवल 12 गेंदें अब आना शेष है और ये 12 गेंदों में यहाँ से थोड़ा हवाई फायर करना होगा और उसी को रोकने के लिए देखना है कि डॉक्टर्स 11 की ओर से किस गेंदबाज को आजमाया जाएगा और कौन आएंगे यहाँ पर ये दोनों ही बल्लेबाज को कम रनों में रोकने के लिए। अभी भी स्कोर जो हो गया है मैं आपको बताता चलूं, 83 रन। तो 12 गेंदे अभी भी आना शेष है। एक अच्छी गेंदबाजी की उम्मीद लगाए डॉक्टर्स 11 मागच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर अनुप इंगळे आणि विष्णू गाडेकर यांनी दोघांनी मिळून 45 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि गिअर चेंज झालेत नॅशनल 11 बुलढाणा संघाचे। जी, क्या अब ये 12 गेंदों में और कितने रन लेंगे, किस तरह से गेंदबाजी होंगी। एक उत्कृष्ट गेंदबाज और उत्कृष्ट गेंदबाजी वहां पर करके दिखानी होगी। शिवा आलाय गोलंदाजी करता डॉक्टर 11 संघाचा एक युवा खेळाडू। एक चांगला चेंडू, लोअर फुलटा चेंडू आणि त्याला सीमेरेषे पार भिरकावून दिले। 6 धावे करता पहिल्या चेंडूवरती चांगलं स्वागत शिवाचं झालंय। गति से है तो वहां पर कृष्णा ने फिर से अपने इरादों को वहां पर दर्शाते हुए 6 रनों के लिए ग्राउंड के बाहर कर दिया गेंद को। ग्राउंड मानो गम चुकी है। तो फिर से एक बार तैयार है कृष्णा हवाई फायर के लिए। गेंदबाज है शिवा, डॉक्टर शिवा। अच्छा उनका बॉलिंग रन अप, लेकिन इस बार दिशाहीन गेंदबाजी, थर्ड मैन की तरफ जाती हुई गेंद। विकेट कीपर ने काफी उसे रोकने का प्रयास भी किया। इस तरह से गेंद पहली बाद में लेग स्टंप पर थोड़ा सा अतिरिक्त के रूप में अपने आप को नहीं रोक पाए। ये गेंद अच्छी वापसी शिवा की, धीमी गति की गेंद थी। गेंदबाजी में परिवर्तन किया, गेंद में परिवर्तन करते हुए स्लोअर वन का प्रयास किया और निश्चित रूप से उसमें सफल भी हुए। बल्लेबाज खेलना चाहते थे लेकिन सर अलग चला गया और बैट अलग रह गई। कुछ ऐसा वहां पर मंजर नजर आया। तो कृष्णा अभी भी तैयार है खेलने के लिए। कमेंट्री एंड से गेंदबाजी करते हुए शिवा।
इस बार बहुत ही बेहतरीन ऊंचा हवाओं को से फायरिंग कर रहे हैं. आई थिंक दे आर गोइंग विथ देयर लिटिल शॉटगन एंड दे आर फायरिंग ऑल ओवर द बाउंड्रीज पर 4 and 6. चौके और छक्के लगा रहे हैं दोनों ही. इस ओवर में केवल 3 गेंदें आई है. काफी महंगी गेंदबाजी शिवा की ओर से. इस बार गेंद हवा में है. बहुत ऊंचे गई गेंद हवाओं में, लेकिन वहां पर इम्बैलेंस 1 बाउंस और अंपायर का इशारा चाहिए होगा. फील्डिंग जरूर हुई. हवा में बिल्कुल आसमान में छूती हुई गेंद थी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि बघायचं पंच काय निर्णय देतात. क्षेत्ररक्षण मात्र चांगला होता, प्रयत्न चांगला होता आणि धावा रोखू शकले का आपल्या संघाकरता ते मात्र पाहावं लागणार आहे. बिल्कुल हम आसमान के सितारों पर नजर नहीं रखते, हम समंदर की गहराई पे नजर रखते हैं. देखिए थर्ड अंपायर से वहां पर डिसीजन लिया हमारे. नक्की सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमतः थर्ड अंपायर या ठिकाणी पाहू शकतो आपण. तिसऱ्या पंचाकडनं निर्णय घेतला. तो एक चांगलं आयोजन म्हणावं लागेल आमदार चषकाच्या माध्यमातून. ये गेंद नवा एक अपील जरूर हो अपील रही केली. है. पंचाकडे थोडीशी अपील झाली होती. अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न होता पंचावरती आणि चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. मला वाटतं थोडंसं शपेल झाले होते फलंदाज आतिफ शेख. 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांनी एका षटकाराच्या सहाय्याने 22 धावांची खेळी साकारतायत. आणि सर ही पार्टनरशिप जर पाहिली कृष्णा शिंदे आणि आतिफ शेख यांच्यामध्ये 11 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलाय आणि 39 धावांची ही सुद्धा पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. जी ये गेंद ओवर पिच गेंद इस बार खेला जरूर है. खिलाड़ी मौजूद है. 1 बाउंस 4 रन. आतिफ पर पेश करते हुए ओपनिंग सलामी बल्लेबाज के रूप में गए थे और एक साइड को संभाल के रखा है और काफी बढ़िया पोजीशन पे पहुंचा दिया है अपनी टीम को. 14 गेंदों का सामना करके 26 रनों की एक आतिशी पारी खेलते हुए नजर आ रहे हैं, जिनका बहुत ही बेहतरीन तरीके से साथ निभा रहे हैं बल्लेबाज कृष्णा, जिन्होंने 8 गेंदों में 28 रन बनाए हैं और अपनी टीम के स्कोर को पहुंचा दिया है 107 रन 2 विकेटों के नुकसान पर. 7 ओवर की समाप्ति 107 रन. 107 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 7 ओवर. Both men are firing in the ground. 7 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानावरती धावसंख्या जर पाहिली नॅशनल 11 बुलढाणा संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 107 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कृष्णा शिंदे आणि आतिफ शेख यांची आक्रमक खेळी. या ठिकाणी मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय डॉक्टर 11 बुलढाणा संघाला. आणि मला आता राठोड येत आहेत गोलंदाजी करता. आखिरी ओवर लेकर आएंगे डॉक्टर रविंद्र राठौड़. धर्मवीर अखाड़ा इनसे ये 6 गेंदें आना शेष इस इनिंग की. अब सामना करने के लिए कृष्णा तैयार. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव चाहते हैं डॉक्टर साहब. गली के क्षेत्र में, गली पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी एक डीप एक्स्टॉकर रवींद्र राठोड येतात गोलंदाजी करतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी या पहिल्या इनिंग मधला बघायचं आहे. धावसंख्या पाहिली धाव फलकावरती 107 धावा 2 गडी बाद. ऑन स्ट्राईक असणार आहेत कृष्णा औरंगाबादकर शिंदे. औरंगाबादचा हा मातब्बर खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेटवरनं मोठे मोठे फटके मारण्यासाठी स्ट्रॉंग झोन या फलंदाजाचा ओळखला जातो. आणि बघायचं आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले आहेत रवींद्र राठोड.
एक चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचाकडनं इशारा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावफलकामध्ये थोडीशी मात्र भर पडते. धावफलक पुढे जाते. धावसंख्या आहे धावफलकावरती 108 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि दोन्ही गडी जे बाद केले ते म्हणजे अनु पिंगळे सोडता दुसऱ्या कुठल्याही गोलंदाजाला गडी बाद करता आला नाहीये. रवींद्र राठोड गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आणि यष्टीरक्षक स्वतः खाली आले होते. तिसऱ्या विकेटचं पतन होते नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं. कृष्णा शिंदे यांना माघारी परतावं लागेल. डॉक्टर रविंद्र राठौड़ जो कि अच्छी गेंदबाजी करते हुए स्पिन गेंदबाज लगभग धीमी गति की गेंदबाजी करते हैं और अपने गेंदों में अंदर आती और बाहर आती गेंदों पर प्रवीण पहुंचे हैं. इस बार लेग स्टंप पर भटके. जानते हैं कि आतिफ थोड़ा आक्रामक मूड में नजर आ रहे हैं तो उनके दिमाग को थोड़ा परखते हुए गेंदबाज ने लेग स्टंप पर ये गेंद किया. इसे जाऊ दे नाही आम्हाला नाव लिहायला लागतं इकडे. ये फिर से उठाकर खेला डीप मिड विकेट की तरफ और ये 6 रन फ्लैट 6. आतिफ काफी एक चांगला चेंडू मात्र रंगणी बॅटची कड घेण्याचा प्रयत्न होता. बघायचा पंचाचा इशारा येतोय. गडी बाद होतोय. चौथा आतिफ शेख यांचा उतरले आहेत. जी जी इस बार खेलने का प्रयास कॉर्ड बैंड की अपील लेकिन एक टप्पा खाकर आई थी. विकेटों के पीछे विकेट कीपर काफी चुस्त और चालाक नजर आ रहे हैं. बहुत ही अच्छी उनकी भागीदारी. जहां तक डॉक्टर्स 11 का सवाल, आतिफ पहुंचे थे 32 रन बना के अपने पवेलियन की ओर. बीच मैदान पर देखना है बल्लेबाज मुस्तफा किस तरह से शेवटचा चेंडू येतोय. एक मोठा फटका हवेमध्ये भिरकावून दिलाय. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये आउट ऑफ स्टेडियम 6 धावे करता षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर नॅशनल 11 बुलढाणा संघाने 121 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 122 धावांचं आव्हान असणार आहे. आणि 121 धावा काढण्याकरता इनुस पठाण यांच्या 18 धावा, आतिफ शेख यांच्या 32 धावा
राहुल जोनवाल यांनी 12 चेंडूमध्ये 25 धावांची आक्रमक खेळी. कृष्णा शिंदे यांनी मात्र चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. 3 षटकार 1 चौकार 9 चेंडूंचा सामना करत 28 धावा. आणि शेवटी आलेले मुस्ताफा शहा यांनी 2 चेंडूंचा सामना करत मात्र 1 षटकार लगावले आहे. प्रवीण कुलकर्णी मात्र नाबाद राहिले. गोलंदाजीमध्ये जर बघितलं डॉक्टर 11 संघाकडनं तर विठ्ठल काळुसे यांनी 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. अनु पिंगडे यांनी 2 षटकामध्ये 30 धावा देत 2 गडी बाद केले होते. रवींद्र राठोड यांनी 2 षटकामध्ये 25 धावा देत 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. विष्णू गाडेकर यांनी मात्र एका षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या आणि शिवा यांनी मात्र एका षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून जर बघितलं तर 50 धावा खर्च केल्या आहेत. आणि याच्याच बळावर या फटकेबाजीच्या बळावर नॅशनल 11 बुलढाणा संघाने धावसंख्या उभारली आहे 121 धावा. 122 धावांचं आव्हान असणार आहे. बघायचं आहे डॉक्टर 11 संघ कशा प्रकारे या आव्हानाचा सामना करतोय. मी ओम सोनूने पहिल्या इनिंग नंतर थोडासा मात्र विश्राम घेतोय. डीजेला मात्र एक संधी असणार आहे.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धर्मवीर आखाडा आमदार चषक या 2021 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जमलेल्या प्रेक्षकांचं आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनूने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक चांगला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शरीरावरती जाऊन आदळतोय आणि मात्र त्या ठिकाणी खेळ भावना पाहायला मिळते. गोलंदाज मुस्तफा शाह यांच्याकडनं खेळपट्टीवरील खेळाडू मनीष राजपूत यांना विचारणा केली जाते की तुम्हाला इजा तर नाही ना. ही खेळ भावना मात्र खेळामध्ये असली पाहिजे आणि गेल्या अनेक दिवसापासून आमदार चषकाच्या माध्यमातून अशा प्रकारची खेळ भावना आपल्याला पाहायला मिळाली आहे. मुस्तफा शाह यांच्याकडनं मात्र चांगली खेळ भावना पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाज आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू मात्र या चेंडूला सन्मान दिला. अतिशय वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतात मुस्तफा शाह. फेकी मात्र चांगली होती. धावबाद होऊ शकले असते फलंदाज मनीष राजपूत. आणि या ठिकाणी धावफलक जर पाहिलं तर संघाचं खातं उघडले जाते. मनीष राजपूत यांच्या फळीमधनं डॉक्टर लेवन संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावा. धावफलकाचं या ठिकाणी मात्र सुरुवात झाली आहे. 1 धाव. धर्मवीर आखाडा आमदार चषक आपण बघत आहात आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनूने समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक चांगला चेंडू चांगला फटका मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहेत. नो बॉल आलाय मैदानामध्ये. पंचाकडनं नो बॉल दिला जात आहे आणि या ठिकाणी नो बॉल नंतर एक संधी असणार आहे म्हणजे फ्री हिट चेंडू असणार आहे. 1 धाव अर्जित केल्या जाते या चेंडूवरती आणि धावसंख्या पोहोचते 3 धावा. 2 चेंडू या षटकामधले झाले आहेत. एक चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानावरती चेंडू येतोय. निर्धाव आणि धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 3 धावा. 3 चेंडू झाले आहेत मैदानामध्ये. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिशेने. 1 धाव अर्जित केले जाते मैदानावरती. मनीष राजपूत आणि भारत पानगोळे यांच्याकडनं धावफलक आहे 4 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. एक मोठा फटका खेळला तो चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय. 1 क्षेत्ररक्षक धावतात. बघा त्या किती धावा. 4 धावा सीमारेषे पार. वेलकम बाउंड्री. चौकार. मिळातो या ठिकाणी मैदानावरती. फलंदाज भारत पानगोळे यांच्या फळीमधनं चौकार गेला होता सीमारेषे पार. पुन्हा चांगला फटका हवेमध्ये चेंडू असणार आहे आणि क्षेत्ररक्षक त्या चेंडू करती येत आहेत. मात्र झेल सुटतोय या ठिकाणी. मात्र झेल मोठा सुटतोय मैदानामध्ये आणि जर पाहिले तर 1 धाव अर्जित केल्या जाते दोन्ही फलंदाजाकडनं. या ठिकाणी एक मोठी संधी म्हणावी लागेल. फलंदाज भारत पानगोळे यांना धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. हीच धाव फलकावरची धावा असती. 8 धावा 1 गडी बाद. परंतु झेल सुटतोय आणि मैदानामध्ये मात्र नॅशनल लेव्हल बुलढाणा संघाकडनं थोडीशी चुकी झाली आहे. 9 धावा बिनगडी बाद. 1 षटक समाप्त. नॅशनल लेव्हल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 121 धावा उभारल्या होत्या आणि या 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता भारत पानगोळे आणि मनीष राजपूत यांच्या रूपाने डॉक्टर लेव्हन बुलढाणा संघाकडनं सलामीची जोडी मैदानावरती मात्र कसरत करते आहे मोठे फटके मारण्यासाठी. एक संधी मिळाली आहे भारत पानगोळे यांना. बघायचं आहे या संधीचं सोनं, या संधीचा फायदा आता मात्र भारत पानगोळे कशा प्रकारे उचलतात. 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे.
डॉक्टर 11 बुलढाणा संघाला पहिल्या डावाच्या 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र मागच्या 4 षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी, मात्र त्याच धावा आता महागात पडणार आहेत आणि त्या धावा वसूल करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय. 3 चेंडूचा सामना करत 6 धावांची खेळी साकारतायत भारत पानगोळे आणि मनीष राजपूत. जर बघितले तर 2 धावा काढून नाबाद आहेत. नवीन गोलंदाज मात्र चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहिला होता. पुन्हा मात्र हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी मात्र संधी सुटत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे या ठिकाणी इनिंग मध्ये चांगली फटकेबाजी आपल्या संघाकरता केली होती. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या 9 धावा 1 गडी बाद. डॉक्टर 11 संघ धावा काढण्यासाठी कसरत करतोय मैदानामध्ये. या ठिकाणी मात्र जर दुसऱ्या विकेटचं पतन होते, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा हादरा, दुसरा धक्का. डॉक्टर 11 संघ या ठिकाणी मात्र अडचणींचा सामना करतोय. DJ Money. DJ Money. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनेची धावफलक थोडस पुढे सरकेल. धावसंख्या होते धावफलकावरती 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. डॉक्टर 11 बुलढाणा संघ मात्र 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय आणि 2 मातब्बर खेळाडू त्यांचे मैदानाच्या बाहेर पोहोचले आहेत. हॅट्रिक चेंडू असणार आहे. वाईट चेंडू आला होता मैदानामध्ये आणि बघायचं हॅट्रिक घेऊ शकणार का. हा चेंडू मात्र फुलटॉस होता या ठिकाणी. त्या चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि येतोय नो बॉल. मैदानामध्ये पुन्हा एक वेळ नो बॉल. चांगला रंगतदार पाहायला मिळते. थोडासा रोमांच वाढतोय मैदानामध्ये. नो बॉल नंतर एक सुवर्ण संधी असणार आहे. फ्री हिट चेंडू मैदानावरती येणार आहे आणि बघायचं आहे विष्णू गाडेकर पहिलाच चेंडू फ्री हिट खेळणार आहेत. काय संधीचं सोनं करतील या फ्री हिट चेंडूवरती. दीपक मामा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्यांनी मागं पाठवलाय. डीप केलंय त्यांना आणि एक डीप स्केअर लगचा क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर हा आतमध्ये वळण घेणारा चेंडू आणि या चेंडूला पूर्णपणे समजू शकले नाहीत विष्णू गाडेकर. 22च्या रूपाने 1 धाव अर्जित केल्या जाते आणि धावसंख्या जर पाहिली 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा म्हणजे पॉवर प्लेचा खेळ अजूनही चालू आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि धावसंख्या आहे 13 धावा 2 गडी बाद. डॉक्टर 11 बुलढाणा संघ. पुन्हा एक मोठा फटका आणि नो बॉल येतोय पुन्हा एक वेळ मैदानामध्ये. अनुभवी असे पंच आकाश यांच्याकडनं या
सीमारे से पार षटकार। आपल्या स्लॉट मध्ये आहे तर नक्कीच षटकाराच्या प्लॉट मध्ये आहे अप्रतिम फटका। पुन्हा सुंदर चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाज आणि गडी बाद होतोय। विठ्ठल काळूस यांना माघारी परतावं लागेल। धावा खर्च केल्या आहेत, ज्यामध्ये 2 नो बॉल 2 व्हाईट चेंडू आले आहेत आणि 3 गडी सुद्धा बाद केले आहेत। खूप काही घडलंय या षटकामध्ये। या ठिकाणी पुन्हा मात्र चेंडूला वेगळ्या परिस्थितीने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज शिवा यांच्याकडे एक संधी नव्हती। 22च्या रूपाने 1 धाव अर्जित केले जाते आणि धावसंख्या पोहोचलेली या 22च्या धावेनेची 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर। 3 महत्वपूर्ण गडी बाद झाले डॉक्टर 11 संघाचे 22 धावांवरती आणि बघायचं आहे आता मात्र 36 चेंडू आणि 100 धावांची आवश्यकता असणार आहे। 36 चेंडू 100 धावा डॉक्टर 11 संघ हे आव्हान कशा प्रकारे पेलेल, या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल, यानंतर जुळतायत आपल्याचे हिंदी समालोचक आदरणीय फारूक सर। फिर से तेरी महफिल में चला आया हूँ, अंदाज वही है मगर अल्फाज नए लाया हूँ। बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला चलता हुआ, जैसे कि एक धीमी शुरुआत जरूर कही जा सकती है। अब केवल 36 गेंदों में यहाँ से देखा जाए तो 100 रनों की ज़रूरत है और जिस अभी 22 रन हो चुके हैं और देखना है किस गेंदबाज को आजमाना चाहेगा नेशनल लेवल बुल्डाना। इमरान आएंगे गेंदबाजी करने के लिए, लगभग 8 से 10 कदमों का उनका बॉलिंग रनअप, लेकिन अपनी गेंदों में एक पैनापन लाते हैं, जैसे मानो बल्लेबाज से खेल रहे हो। कुछ इस तरह की गेंदबाजी में फिरकी करते रहते हैं, बीच में स्लोअर वन डालते हैं। निश्चित रूप से देखना किस तरह से अब सामना करेंगे वहां पर बल्लेबाज। डॉक्टर शिवा अभी पहुंचे हैं। ये गेंद अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर, मानो खेलना चाहते थे लेकिन किसी गेंद और बल्ले का वहां पर कोई संपर्क नहीं हो पाया। अच्छी फील्डिंग की सजावट देखी जा सकती है। एक स्लिप, एक गली, एक स्लिप पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन। ये गेंद इस बार रन हो गए। लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है। एक ही रन से अपने छोड़ को बदला डॉक्टर शिवा ने। अब मौका दिया है वहां पर डॉक्टर विष्णु वाड़ेकर, जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, काफी देर से पिच पर मौजूद। लेफ्ट हैंडर और राइट हैंडर का ये पैर, जिसके फलस्वरूप अपनी साइड चेंज करके आएंगे गेंदबाज। ये गेंद फुल टॉस गेंद हवा में खेला गया, शॉट कैच के नीचे आते हुए खिलाड़ी वहां पर डायल लगाकर ये कैच लपकते हुए लेग
वहां पर डाय लगाकर कैच लिए, बिल्कुल दर्शनीय, बिल्कुल बहुत ही दिलकश कैच। निश्चित रूप से डॉक्टर विष्णु को पवेलियन का रास्ता दिखाया। एक फुल टॉस गेंद थी जिसको प्रहार करने के प्रयास में पूरी तरह से ताकत नहीं भर पाए इस शॉट के पीछे से, जिसके फलस्वरूप वो अंदर ही पकड़े गए लॉन्ग ऑन क्षेत्र में और आउट होकर। अब देखना है नेक्स्ट बल्लेबाज जो पहुंच रहे हैं बीच मैदान पर। इस बीच वहां पर पॉइंट कवर के खिलाड़ी मौजूद, एक ही रन होगा। एक रन से शिवा आगे बढ़ते हुए 24 रनों पर 4 विकेटों के नुकसान पर। थोड़ा सा देखा जाए यहां से तो जो डॉक्टर्स 11 है इनका बल्लेबाजी का क्रम लड़खड़ाता हुआ नजर आ रहा है। निश्चित रूप से जिस तरह की गेंदबाजी हो रही नेशनल 11 की ओर से तो दर्शनीय और सराहनीय है, खूबसूरत गेंदबाजी। इस बार ढकेल का खेला है, बिल्कुल 38 के करीब से एक रन पूर्व किया, दूसरा रन भी बनाने की कोशिश हो रही है, काफी तेजी दिखाई वहां पर डॉक्टर शिवा ने। डेंजर एंड पर वहां पर खुद दौड़ पड़े थे, अच्छे रनर है, इस बात को उन्होंने वहां पर दर्शाया। निश्चित रूप से इसी तरह से रनों को बटोरना होगा। इमरान फिर से एक बार लॉन्ग ऑफ क्षेत्र से रन पूरा करते हुए। डॉक्टर अनूप, देखना है कि दोनों ही बल्लेबाजों के बीच एक अच्छी साझेदारी की आशा लगाए डॉक्टर्स 11 के दोनों ही बल्लेबाज डॉक्टर अनूप और डॉक्टर शिवा। यहां से जो कुलयोग है, जो टारगेट है, उसकी ओर उनकी नजर नहीं भी रही तो चलेगा, लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही उसको उन्होंने सही तरीके से खेलकर भी निकाल लिया, तो निश्चित रूप से ये सम्मानजनक हो सकता है डॉक्टर्स 11 का जहां तक सवाल है। अब तक जो स्कोर हो गया मैं आपको बता दूं, 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। आणि सर या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक सुद्धा पाहायला मिळणार आहे। एक चांगलं नियोजन म्हणावं लागेल आमदार चषकाच्या माध्यमातून, ज्या प्रकारे ड्रिंक्स ट्रॉली आपली मैदानामध्ये जात असते, त्यामध्ये एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मायाबाई सुद्धा आपल्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाहायला मिळतात। जी हाँ, राशिद अबूतर तैयार है धर्मवीर अखाड़ा की ओर से। आमदार चषक 2021 में सभी दर्शकों का, सभी नाजरीन का फिर से एक बार इस्तकबाल करते हुए मैं फारूक सर बीच मैदान पे आज के मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आपके साथ। राशिद की गेंद, राशिद को जिस तरह से गेंदबाजी करते हुए देखा जा रहा है कि अपनी गेंदबाजी की जो उनकी स्टाइल है थोड़ा सा उससे ही वहां पर चकमा दे देते हैं बल्लेबाज को। अपनी जो उनकी गेंदें होती है अंदर आती बाहर आती हुई, इससे खेलते हैं बल्लेबाज से। इसी बीच स्क्वायर लेग से गेंद जाती हुई, एक रन बनाया। पूरी तरह से बल्ले पे गेंद नहीं आ रही है, जिसके फलस्वरूप बल्लेबाज एक भारी शॉट, एक ताकतवर शॉट नहीं खेल पा रहे और ग्राउंड के बाहर गेंदों को नहीं ले जा पा रहे, तो इसका निश्चित रूप से राशिद को श्रेय जाता है। जिस तरह की नक्कीच सर, राशिद शेख यांनी सुंदर गोलंदाजी केली आहे, 3 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय त्यांना। हा चेंडू मात्र पोल शॉट खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्राच्या उपस्थित झालाय, बघूया झेल होईल का। सुंदर झेल पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाला। कौतुक केलं पाहिजे या क्षेत्ररक्षकाचं। बिल्कुल बिल्कुल, इट्स अ सुपर पीस ऑफ सुपर एग्जाम्पल ऑफ कैच देयर। ही जिस तरह से झपटे थे कैच के ऊपर, तो जहां कैच नहीं थी वहां पर उसको अपने कब्जे में करा आतिफ ने, और निश्चित रूप से एक बड़ा झटका जरूर। डॉक्टर 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये बैट्समैन का नाम भी बताए। किशोर सर मला वाटतं फलंदाजी करता गेले आहेत। किशोर सर फलंदाजी करता दाखल झाले आहेत मैदानामध्ये। डॉक्टर किशोर जाएंगे बल्लेबाजी करने के लिए। आणि सर संघाचे कर्णधार आहेत किशोर राजपूत सर मैदानावरती दाखल झाले आहेत। आणि बघा ते 28 धावा 5 गडी बाद, या ठिकाणी मात्र एक संयमी खेळी साकारावी लागेल जर संघाला सन्मानजनक धावापर्यंत पोहोचायचं असेल तर। बिल्कुल, जी हाँ, मंजिल इंसान का हौसला आजमाती है, ख्वाबों के पर्दे आंखों से हटाती है, किसी भी बात से तो हिम्मत ना हारना, ठोकर ही इंसान को चलना सिखाती है। क्या बात है सर, ठोकर ही इंसान को चलना सिखाती है, परंतु वारंवार 30 ठोकर नाही लागली पाहिजे, ही काळजी घ्यायला पाहिजे।
नाही या ठिकाणी मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला तर पंचाकडनं इशारा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावांनी धावफलकामध्ये भर पडणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. जी सर हाँ। आपण सांगितलं ठोकर वारंवार जर एकाच प्रकारची लागत असेल तर मात्र त्या चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत. जी जरूर, इस बार ये गेंद एक रन पूरा किया, दूसरा रन बनाने का मूड बनाते हुए डॉक्टर साहब को वापस सुरक्षित अपने क्रीज में आना पड़ा, अन्यथा खतरनाक हो सकता था. 3 चीते वहां पर दौड़े थे इस गेंद को रोकने के लिए नेशनल 11 की ओर से, जो कि मराठवाड़ा के सभी खिलाड़ी. नक्कीच सर, दीपक मामा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, ज्यांनी मात्र फलंदाजी केली नव्हती. एक नावाजलेले खेळाडू आपल्या संघाकरता ओळखले जातात. एक चांगला चेंडू, मात्र कर्णधार किशोर राजपूत सर या चेंडूला समजू शकले नाहीत. कोरोना योद्धा या चेंडूला समजू शकले नाहीत असं म्हणायला हरकत नाही सर. जी हाँ, जे मोठं आव्हान होतं कोरोनाचं, तो कोरोनाचा काळ पार पाडल्यानंतर आमदार चषकाच्या माध्यमातून कोरोनाच्या आजारावरती एक फुंकर टाकली गेली आहे. एक चांगला रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला होता. चेंडू येतो मैदानामध्ये मात्र निर्धाव, आणि या ठिकाणी 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. 30 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅचची समरी जर आपण बघितली तर 30 धावा 5 गडी बाद डॉक्टर 11 बुलढाणा संघ 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग त्यांना करावा लागतोय. आणि जर आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर मनीष राजपूत 2 धावा काढू शकलेत, भारत पानगुळे 6 धावा काढू शकलेत, विठ्ठल काळुसे मात्र 7 धावा काढू शकले, विष्णू गाडेकर यांना खातं नाही उघडता आलं, शिवा यांनी 2 धावा काढल्या होत्या, अनु पिंगळे मात्र नाबाद आहेत 5 धावांवरती, आणि किशोर राजपूत मात्र अजून खातं उघडणं बाकी असणार आहे. प्रत्येक गोलंदाजी काय अप्रतिम टप्प्याची झाली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. थँक्यू डीजे. मुस्ताफा शहा एका षटकामध्ये 9 धावा दिल्या, 1 गडीही बाद करताना आला. राशीद शेख यांनी मात्र 2 षटक टाकली, 14 धावा दिल्या आणि 4 गडी बाद करता आले त्यांना. इम्रान पटेल एका षटकामध्ये 5 धावा देत 1 गडी बाद केला. काय चांगली गोलंदाजी झाली सर. राशीद शेख यांचं कौतुक केलं पाहिजे. 4 गडी बाद केले त्यांनी. या ठिकाणी जर पाहिली धावसंख्या धावफलकावरती तर आतापर्यंत 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा 5 गडी बाद आणि अजूनही 24 चेंडू 92 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रेक्षकांनी जुळायचं आहे अजून सुद्धा 4 षटकानंतर चांगला सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. आपण पाहतात धर्मवीर आखाडा आमदार चषक 2021 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मी ओम सोनवणे हार्दिक स्वागत करतोय. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. डीजेला एक संधी असेल. मैदानामध्ये सामना सुरू होतोय. धावसंख्या जर पाहिली 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डॉक्टर 11 बुलढाणा संघ मात्र या ठिकाणी थोडीशी पडझड झाली आहे. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय. अजूनही जर बघितलं तर 24 चेंडू आणि 92 धावांची आवश्यकता असणार आहे. मैदानावरती असणार आहेत अनु पिंगळे एक अष्टपैलू खेळाडू डॉक्टर 11 संघाचे, आणि सोबतीला असतील किशोर राजपूत संघाचे कर्णधार. बघायचं आहे 24 चेंडू 92 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 92 धावा. गोलंदाजी मार्कवरती बघायचं आहे. मला वाटतं अंकुश राठोड गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. अंकुश राठोड मॅन फ्रॉम औरंगाबाद हे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसत आहेत. आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये आजच्या सामन्यामध्ये प्रथमच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आमदार चषक 2021 आपण बघत आहात. डावखुरा गोलंदाज मात्र चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचाकडनं इशारा येतोय वाईट चेंडू अतिरिक्त धाव. अनुभवी असे पंच मयंक यांच्याकडनं इशारा आला होता वाईट चेंडू,
आणि धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा या वाईट धावेनिशी अतिरिक्त धावेनिशी 31 धावा 5 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू होणार आहे. आमदार चषक 2021 या स्पर्धेला बघण्याकरता ज्या जाणकार प्रेक्षकांनी मायबाप जनतेने या ठिकाणी मैदानावरती वर्णी लावली आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगला फटका या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे. 1 बाउंड 2 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या पार सीमारेषे पार चौकार. मध्ये पुन्हा एक वेळ निर्धाव एक संयमाचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संयमाची पारी पाहायला मिळते अनु पिंगळे आणि किशोर राजपूत यांच्याकडनं. आणि का नाही कारण संघाचे मात्र 5 मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर पोहोचले आहेत. 35 धावांवरती अजूनही 21 चेंडू आणि 87 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि यानंतर होणारा सामना आहे जय गजानन शेगाव आणि या सामन्यामधला पराजित संघ. पुन्हा मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि बाउन्स इशारा लिहिला जातोय पंचाकडनं. पुन्हा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला होता. अंकुश राठोड आपल्या खांद्याचा पुरेपूर फायदा घेत आहे आणि ज्या प्रकारे खेळपट्टीची त्याला साथ लाभत आहे. सुंदर खेळपट्टी पाहायला मिळते. पिच क्युरेटर भिकाभाऊ कदम यांच्याकडनं सुंदर खेळपट्टी बनवली गेली आहे. खूप खेळपट्टीवरती कसरत घेतली जाते. दिवस रात्र कसरत घेतली जाते आणि त्याचाच या ठिकाणी फायदा गोलंदाजांना मिळताना पाहायला मिळतोय. एक डावखुरा गोलंदाज अंकुश राठोड या खेळपट्टीचा फायदा घेताना दिसतोय. एक चांगला चेंडू. या चेंडूला पुन्हा एक वेळ समजू शकले नव्हते अनु पिंगळे. चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. बघूया फेकी होईल तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाज कर्णधार किशोर राजपूत आणि अनु पिंगळे यांच्याकडनं. धावफलक थोडंसं पुढे सरकेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 37 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. नॅशनल 11 बुलढाणा आणि डॉक्टर 11 बुलढाणा संघादरम्यान आपण सामना बघत आहोत. 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या जर बघितली तर 37 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक मात्र बॅटची कड होती. थोडीशी मात्र अतिरिक्त उचाल होती या चेंडूवरती. अतिरिक्त बाउन्स होता आणि या ठिकाणी बॅटची कड घेतल्यानंतर थोडासा हवेमध्ये चेंडू होता. यष्टीरक्षक युनुस पठाण यांच्याकडनं प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्नाला मात्र यश नाही आलं. 4 षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा 5 गडी बाद. 5 षटकाच्या समाप्तीत धावफलकावरती धावा आहेत 37 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 18 चेंडू आणि 85 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये जर बघितलं तर नॅशनल 11 बुलढाणा संघाचं पारडं जड होताना दिसत आहे. हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजयभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021. आजचा या स्पर्धेचा मात्र 18वा दिवस आहे आणि 18व्या दिवसाचा आजच्या सत्राचा पहिला सामना मैदानावरती रंगतोय. नॅशनल 11 बुलढाणा आणि डॉक्टर 11 बुलढाणा संघादरम्यान. नॅशनल 11 बुलढाणा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 121 धावा उभारल्या होत्या. 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 37 धावा 5 गडी बाद. डॉक्टर 11 बुलढाणा संघ. प्रवीण कुलकर्णी आहेत गोलंदाजी करता तयार आणि एक चांगला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. किशोर राजपूत संघाचे कर्णधार यांच्याकडनं 1 धाव अर्जित केल्या जाते आणि एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 38 धावा 5 गडी बाद. या ठिकाणी हळूहळू पारडं जड होतंय
नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं. ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतो नॅशनल 11 बुलढाणा संघाकडनं. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली आणि दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहिलं दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत मैदानावरती. अनु पिंगळे ऑन स्ट्राईक असणार आहेत. एक डावखोरे फलंदाज एक आक्रमक खेळाडू. एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर थोडासा वळण घेतोय हा चेंडू. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच टप्प्याचा चेंडू या ठिकाणी टप्पा मात्र थोडासा वर केला होता. या चेंडूला समजू शकले नाहीत फलंदाज अनु पिंगळे आणि अनेक युवा उद्योजक या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला पाहत आहेत. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय मैदानावरती. एक धाव अर्जित केल्या जाते आणि एका धावेनिशी धाव फलक पुढे सरकेल. धाव संख्या होते 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 6व्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू असणार आहे. पुन्हा मोठा फटका देण्यासाठी क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित नसेल. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषे पार चौकार. या ठिकाणी एक धाव अर्जित केला जाते आणि 6 षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर डॉक्टर 11 बुलढाणा संघ 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 44 धावा 5 गडी बाद 6 षटक समाप्त. 12 चेंडू 78 धावा. काय वाटतंय फारुख सर? 12 गेंदे 12 गेंदों में रन बना सकते हो क्योंकि क्रिकेट में कुछ भी हो सकता है. देखना है अब आतिफ को आजमाने का फैसला. काफी देर से यहां पर आए आतिफ. ये पहले बल्लेबाजी किए थे, अब यहां पर गेंदबाजी के लिए थोड़ी सी बदलाव की यहां पर दरकार है. जहां तक बल्लेबाजी का सवाल, दोनों ही बल्लेबाज डॉक्टर अनूप और डॉक्टर किशोर एक स्फूर्ति प्रदान करते हुए उनके टीम के कुल योग को. अभी भी स्कोर हो गया है 44 रन 5 विकेटों के नुकसान पर. एक हवेमध्ये फटका उंच जातोय, गगनाला गवस निघालतोय. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आला होता. सुंदर झेल झालाय मैदानामध्ये. अप्रतिम झेल. डीजेला एक पूरी कोशिश कर ली थी. हमने देखा है कि इस टूर्नामेंट में ऐसे जो मैचेस है वो ऐसे कैचेस जो है वो छूटते हुए नजर आए. नक्कीच सर. या ठिकाणी लईक आणि वहीद यांच्याकडे एक वहीद यांच्या चेंडूवरती त्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की लईक आणि त्यांचे सहकारी खेळाडू यांच्याकडनं झेल अशाच प्रकारचा सुटला होता आणि तो सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती गेला होता. बैट्समैन का नाम कृपया स्कोर बोर्ड पर नहीं आया अभी तक. तो इस बीच बल्लेबाज जरूर पहुंचते हुए बीच मैदान पर आतिफ ने अपने आप को मोर्चे पे लगाया. सर नक्की नक्की अशा प्रकारचा झेल मैदानामध्ये सुटताना आपण पाहिला होता. एक तोच सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती गेला होता. आतिफ ऑलराउंडर बीच मैदान पर. ये गेंद इस बार बहुत ही बेहतरीन शॉट था. लॉन्ग आउट क्षेत्र को ढूंढ कर निकाला डॉक्टर अनूप ने. 4 रनों से टीम के
एक चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळतो. फेकी मात्र एसटी वरती होतीये आणि बघायचं पंचाकडनं काय इशारा येतोय तर थर्ड पंचाकडे गेलाय, तिसऱ्या पंचाकडे गेलाय. त्या ठिकाणी निर्णय जातोय तिसऱ्या पंचाकडे. बघायचं आहे थोड्या क्षणामध्ये. तो जिस तरह से हम देख रहे हैं हमारे अंपायर जो उनकी कामगिरी, जो उनकी भागीदारी इस टूर्नामेंट में दे रहे हैं, तो वो हम जानते हैं कि किस तरह से उन्होंने इस धर्मवीर अखाड़ा के रहनुमाई में चल रहे आमदार चषक 2021 कि ये बड़े मेगा टूर्नामेंट को किस तरह से सफल बनाने में अपने कामगिरी वहाँ पर की है हमारे ऑफिशियल अंपायर मयंक सर फ्रॉम बॉम्बे और आकाश सर फ्रॉम पुणे, और थर्ड अंपायर वहां पर ऋषिकेश सर. ये ऋषिकेश पवार का हम कमेंट्री बॉक्स में स्वागत करते हैं, जो कि अभी खेलने वाले हैं. इस बीच डॉट गेंद डालने में कामयाब आतिफ ऑलराउंडर. आतिफ ऑलराउंडर अपने आप को बीच मैदान पर पेश करते हुए नेशनल 11 बुल्डाना की ओर से. मराठवाड़ा के सभी एक जाने माने क्रिकेट के सितारे. ये गेंद बहुत अच्छी गेंद, खेलने का एक मूड जरूर बनाया था, लेकिन टप्पा खाने के बाद बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं नजर आया. विकेटों के पीछे वहां पर विकेट कीपर काफी चुस्त नजर आ रहे हैं, बिल्कुल विकेटों से चिपके हुए हैं. यूनुस आतिफ इस ओवर में आखिरी मर्तबा. ये देखिए वहां पर थोड़ा सा जरूर निकली. काफी अच्छा बैलेंस वहां पर फील्डिंग का. जैसी देखा चिपके हुए यूनुस खड़े हुए विकेटों से लगकर, तो फर्स्ट स्लिप के खिलाड़ी ने वहां पर छूटने के बाद गेंद को वहीं रोक लिया, मानो झपट लिया और रन बनने की संभावना को वहीं खत्म किया. और अभी जाकर स्कोर हो गया है 7 ओवर की समाप्ति पर 49 आफ्टर 7 ओवर लॉस ऑफ 6 विकेट. और डॉक्टर अनूप इंगले इज लुकिंग वेरी नाइस at that situation on the pitch. He is facing 16 ball and made 17 important runs for their team. And in this way, the supporter batsman Dr. Prakash Rathod also giving their support for the making run. But he is still on facing 3 ball and not make run. गेंदबाज का नाम कृपया बताएं. कृष्णा आ रहे हैं. कृष्णा इस बार हवा में खेला जरूर है. स्क्वायर लेग के अंपायर के ठीक बाजू से एक अच्छा कैच लपकते हुए. जानता हूं कि थोड़ा आपको परेशानी हो रही है कि बल्लेबाज वहां पर चले जाते हैं लेकिन अपना नाम नहीं बताते, क्योंकि फोर्थ जो मैन होता है डॉक्टर 11 की ओर से फोर्थ मैन नहीं यहां पर आ पाया है, जिसकी वजह से थोड़ी सी दिक्कतें महसूस करते हुए आमिल शेख मेरे साथी स्कोरर और मैं भी उनके साथ बीच मैदान पर कृष्णा. इस बार ये गेंद
शॉर्ट स्क्वायर लेग से डीप स्क्वायर की तरफ जाती हुई 1 रन से 2 रन, दो रन पूरे करते हुए इस 2 रन से टीम का स्कोर स्लाइटली मूव्ड ऑन 51 रन लॉस ऑफ 7 विकेट. The 8th over play in progress. And the performing and the bowling, the Krishna looking very stylish at that situation. He directly hit the stump, and in this way the batsman has out. बैट्समैन का नाम भी मैं पूछता रहूँगा. अगले बैट्समैन जो पहुँच रहे हैं उनका भी नाम यहाँ पर नहीं, तो थोड़ा सा माफ़ी चाहते हुए हमारे स्कोर बोर्ड के ऊपर डॉक्टर्स 11 ने जिस तरह की कामगिरी की है अभी तक कोविड-19 को फेस करने में, जिस तरह से ये हमारे कोरोना योद्धा है डॉक्टर्स लोग, उनकी हम काफ़ी इज्जत करते हैं दिल से. तो बीच मैदान पर बहुत ही बेहतरीन मैच ज़रूर खेला उन्होंने, लेकिन मैच से हमेशा दूर ही रहे. कृष्णा की गेंदबाजी, एक अच्छी गेंदबाजी, अच्छी शुरुआत उनकी इस गेंदबाजी में. ये गेंद राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंदें, अपनी गेंदों में धीमी गति की गेंदें और बल्लेबाज को बाहर निकलती गेंदों पे काफ़ी बुरी तरह से वहाँ पर परेशान करते हैं. उसी का नमूना हमने देखा. ये गेंद देखिए, फिर से उसी प्रकार की गेंद थी और ये मैच यहाँ पर ख़त्म होता हुआ. जब अगला मैच आपके सामने जब शुरू होगा तब फिर से मैं फारूक सर आपसे फिर से मुलाकात